शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। शिक्षक भरतीबाबत राज्य शासनाचा 15 जुलैचा परिपत्रक, शिक्षक भरती संघटनांचा विरोध। पेसा म्हणजेच आदिवासी बहुल जिल्ह्यात निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी राज्य सरकारने आदेश काढला आहे। हा आदेश पेसासाठी असला तरी याचा आधार घेऊन अन्य जिल्ह्यातही कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होईल, त्यामुळे पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या उमेदवारावर अन्याय होईल असा धोका शिक्षक भरती संघटनेने व्यक्त केला आहे। तसेच ही कंत्राटी नियुक्ती बेरोजगार युवकांना मिळावी अशी मागणीही शिक्षक भरती संघटनेने केलेली आहे। पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती न्यायालयीन प्रकरणामुळे रखडली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने कंत्राटी शिक्षक भरतीचा मार्ग काढला आहे। नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत रिक्त जागावर निवृत्त शिक्षकांचे कंत्राटी पद्धतीने भरती करावी असे परिपत्रक राज्य सरकारने 15 जुलै रोजी काढले आहे। महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेतली व फेब्रुवारी 2023 मध्ये निवड यादी लावली। मुलाखती शिवाय निवड प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली। उमेदवारांची यादी लावून त्यांची संबंधित जिल्हा परिषदच्या वेळापत्रकानुसार समुपदेशन करून त्यांची नियुक्ती देण्यात आली। आदिवासी क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियासंदर्भात न्यायालयामध्ये काही याचिका दाखल आहेत। यामुळे या ठिकाणी भरती होण्यास अडचणी येत आहेत। जोपर्यंत न्यायालयाचे निकाल येत नाही तोपर्यंत त्या शाळेमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या शिक्षकांची शिक्षण सेवक पदाची नियुक्ती न देता त्या ठिकाणी निवृत्त शिक्षकांच्या मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती द्यावी असा निर्देश देण्यात आला आहे। ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर राज्यातील या 13 जिल्ह्यातील शिक्षक भरती न्यायप्रविष्ट आहे। टेट परीक्षा होऊन 2 वर्षे होत आली। निवड न झालेल्या उमेदवारांचाही विचार करावा। वाढते वय आणि बेरोजगारीमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। निवृत्त शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात घेण्याऐवजी पात्रताधारक उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावे अशी काही संघटनांनी मागणी केलेली आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।